Hello everyone, welcome back in another video lesson of Endeavor Academy's online campus. In the today's class, we are going to learn one more minor topic, and the name of that topic is not only dash dash but also. आता नॉट ओनली डॅश डॅश बट अल्सो हे कंजंक्शन आहे, लक्षात ठेवा. आता कंजंक्शन म्हणजे काय, आपण एका ग्लिम्समध्ये एका म्हणजे थोडक्यात आपण पाहिलेलं आहे. आणखीन डिटेल पाहणं गरजेचं आहे. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दाला आपण कंजंक्शन म्हणतो, हे आपल्याला माहिती आहे. मग एक कंजंक्शन वापरत असताना दुसरे कंजंक्शन आपण काढावे लागतात, हे पण आपल्याला समजलं पाहिजे. दोन वाक्य जोडण्याचं काम नॉट ओनली डॅश डॅश बट अल्सो आपलं काम करत असतं. अशा प्रकारचे परीक्षेला अनेक प्रश्न येऊन गेलेले आहेत, म्हणून आपण तो टॉपिक घेतोय. आता नॉट ओनली डॅश डॅश बट अल्सो या टॉपिकचा अर्थ काय होतो? फक्त हेच नाही तर ते सुद्धा. म्हणजे कसं, आय ड्रिंक नॉट ओनली टी बट अल्सो मिल्क. मी फक्त चहाच नाही तर दूध सुद्धा पितो. मी हे पण घेतो आणि ते पण घेतो, हेच नाही तर ते सुद्धा. आय प्ले नॉट ओनली क्रिकेट बट अल्सो फुटबॉल. मी क्रिकेटच नाही तर फुटबॉल पण खेळतो, म्हणजे दोन्ही खेळ खेळतो, दोन्हीही पेय पितो. पेय म्हणजे काय, मिल्क आणि टी हे दोन्ही पेय पितो. हे आहे नॉट ओनली डॅश डॅश बट अल्सो. याचा मी रूल्स तुम्हाला देणार नाही आहे, काही ऑब्झर्वेशन मध्ये तुम्ही शिका. दोनच रूल आहेत महत्वाचे. आपल्यासाठी मी त्याचे दोन भाग केलेत. टेक्निकली त्याचे दोन भाग होत नाहीत. आपल्या कन्व्हिनियन्ससाठी, आपल्या सुविधेसाठी नॉट ओनली डॅश डॅश बट अल्सोचे पार्ट मी केलेले आहेत दोन. पहिला आहे सिमिलर पार्ट ॲट द बिगिनिंग. सारखा भाग सुरुवातीला असताना. ओके, सिमिलर पार्ट सुरुवातीला म्हणजे सुरुवातीला सारखा भाग असताना नॉट ओनली बट अल्सो कसं वापरायचं, आणि सुरुवातीला सारखा भाग नसताना नॉट ओनली बट अल्सो कसं वापरायचं ते आपण शिकणार आहोत. ठीक आहे. आता बघा, सिमिलर पार्ट एक वाक्य घेतोय, सोपं सरळ. स्वरा सेंटेन्स पहा. स्वरा प्लेस क्रिकेट. स्वरा प्लेस क्रिकेट फुल स्टॉप. स्वरा प्लेस फुटबॉल. स्वरा प्लेस फुटबॉल म्हणजे स्वरा क्रिकेट पण खेळते आणि फुटबॉल पण खेळते. आपल्याला काय सांगितलंय, यूज नॉट ओनली डॅश डॅश बट अल्सो. नॉट ओनली डॅश डॅश बट अल्सोचा वापर करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. काहीही अडचण नाही, काहीच येत नाही असं आपण समजू. सगळ्यात पहिल्यांदा या दोन वाक्याकडे बघायचं. हे कंजंक्शन आहे, दोन वाक्य जोडत असतं. दोन फुलस्टॉप म्हणजे दोन वाक्य, एक फुलस्टॉप म्हणजे एक वाक्य. एवढं सोपं आहे ते. खूप टेक्निकल मध्ये जायची गरज नाही. क्लॉज किती वगैरे काय सब्जेक्ट प्रेडिकेट बघायची गरज नाही. फुलस्टॉपवरून पण कळतंय नाही का. मग आता दोन फुलस्टॉप हे दोन वाक्य आहेत, ते काय म्हणतायत, नॉट ओनली बट अल्सोने जोडा, म्हणजे एकच फुलस्टॉप आला पाहिजे. राईट. मग आता आपण बघू, या वाक्याकडे लक्ष द्या. स्वरा प्लेस क्रिकेट, स्वरा प्लेस फुटबॉल. हा सारखा भाग सुरुवातीला असताना आहे का सारखा भाग सुरुवातीला नसताना आहे? सेंटेन्सकडे पाहिल्यानंतर काही सेकंदात आपल्याला समजतं हा सारखा भाग सुरुवातीला असताना आहे. मग दुसरा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायचा, कोणता सारखा भाग सुरुवातीला आहे? तर सारखा भाग सुरुवातीला आहे स्वरा प्लेज. स्वरा प्लेज. कळलं इथपर्यंत? जो सारखा भाग सुरुवातीला आहे तो जशाचा तसा लिहून तो टाकू, आगे क्या होता है वो देखेंगे. ओके. मग आता आपण पुढे लिहितोय आपण स्वरा प्लेज. ओके, स्वरा प्लेज. दोघांमधला हा कॉमन स्वरा प्लेज, स्वरा प्लेज. आता लक्षात ठेवायचं, सारखा भाग सुरुवातीला आहे ना, स्वरा प्लेज झालं का लगेच नॉट ओनली लिहून टाकायचं. नॉट ओनली लिहिलं का लगेच पहिल्या वाक्यात काय उरलंय ते लिहून टाकायचं, आणि त्याच्यानंतर लगेच बट अल्सो वापरायचं, आणि मग दुसऱ्या वाक्यात काय उरलंय ते आपण लिहायचं, फुटबॉल. स्वरा प्लेज नॉट ओनली क्रिकेट बट अल्सो फुटबॉल. इजंट इट सिम्पल माय फ्रेंड? तुम्ही तसं थोडंसं समजलंय? हां, असंच होणार आहे पहिल्या सेंटेन्सला. दुसरं सेंटेन्स आपण घेऊया, आणखीन चांगलं कळेल. बघा आता, सानू ड्रिंक्स टी फुल स्टॉप. सानू ड्रिंक्स मिल्क. सानू ड्रिंक्स मिल्क. आता बघा,
पुन्हा एकदा काही वापरायचं सांगू द्या. आता मी पुन्हा पुन्हा लिहित नाही नॉट ओनली बट ऑल्सो वापरा म्हणून, आपला टॉपिक असतो चालू आहे. नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं सांगितलं का लगेच लक्ष ठेवायचं सारखा भाग सुरुवातीला आहे का नाही. असेल तर लिहू, तू म्हणतो नसलं तर थोड्या वेळाने बघू ना आपण, गाई कशाला करता. स्वरा ड्रिंक्स, दोन्ही गोष्टीमध्ये स्वरा ड्रिंक्स सानू ड्रिंक्स हा सारखा भाग सुरुवातीला आहे. सानू ड्रिंक्स आहे ना सारखा भाग. आपण काय करत आलो, जसा आहे तसा आपण ती लिहित आलेलो आहोत. मग मी जसा पहिला पाठ सानू ड्रिंक्स लिहून टाकतो, सानू ड्रिंक्स, लगेच नॉट ओनली वापरून टाकतो, वापरला नॉट ओनली, नंतर पहिल्या वाक्यात जेवढं उरलंय तेवढं लिहितो टी, आणि त्याच्यानंतर लगेच बट ऑल्सो वापरतो, आणि त्याच्यानंतर आपण करतो दुसऱ्या वाक्यामध्ये काय उरलंय ते लिहून टाकतो. व्हॉट इज आवर सेंटेन्स, सानू ड्रिंक्स नॉट ओनली टी बट ऑल्सो मिल्क. सानू फक्त चहाच नाही तर दूध सुद्धा पिते. इन मराठी, आपल्या मदर टंग मध्ये त्याचं उत्तर तसं होय. गॉट द आयडिया. आता मी तिसरं सेंटेन्स लिहितोय, व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहायचंय, सुटायलाच पाहिजे आता. ओके ओके, लेट्स राईट डाऊन. राहुल गोज टू स्कूल, फुल स्टॉप. राहुल goes to temple. Please pause the video and solve it. Okay. आता तुमचं आन्सर तुम्हाला चेक करायचंय मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके, मी काय करणार, सारखा सगळ्यात पहिल्यांदा हेच विसरलंच नाही पाहिजे, सारखा भाग सुरुवातीला आहे का नाही असायलाच पाहिजे. मग असेल, कारण आपल्या टॉपिकचं नावच आहे राहुल गोज सारखा भाग आहे. मग मी सारखा भाग जशाच्या तसाच लिहितो, राहुल गोज. त्यानंतर नॉट ओनली म्हणतो, टू स्कूल and but also to temple. टू सारखा भाग इकडे घेऊ नका बरं का. राहुल गोज टू नॉट ओनली टू स्कूल बट ऑल्सो टेम्पल. टू इकडे आलाय तिकडेच ठेवा त्याला. ओके विद्यार्थी मित्रांनो, यालाच टेक्निकली भाषेमध्ये काय म्हणतात, वाक्याचा सब्जेक्ट आणि वर्ब सारखा असताना असं काम करायचं. या वाक्याचा सब्जेक्ट वर्ब आणि या वाक्याचा सब्जेक्ट वर्ब सारखाच आहे. कळतंय, सब्जेक्ट वर्ब सारखा आहे. आता वाटलंच तर आपण इथं खाली लिहून ठेवा, तुम्ही कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये लिहा, वरील वाक्याचा लिहा तिथं, हे लिहून झालं असेल तर सगळ्यांचं, वरील वाक्यांचा सब्जेक्ट आणि वर्ब सारखाच आहे. आय रिपीट, वरील वाक्यांचा सब्जेक्ट आणि वर्ब सारखाच आहे. हा एक प्रकार आहे त्याचा. आता जर सब्जेक्टच सेम आलं तर मग काय करणार ना, याच्यात सब्जेक्ट वर्ब आलंय विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यातही खूप अडचण नाहीये आपल्याला. बघूया आपण, मी सोपे सेंटेन्स घेतोय समजण्यासाठी. हे बघा, याच्यात अवघडच नाहीये, जास्त तुम्हाला सापडणार नाहीत, कारण प्रश्नपत्रिकेचं सरळ सेवा एकत्र करणं मुश्किल आहे, आयोगाचे जसे करतात, पण आहे एक्झाम मध्ये आहे बरं का हे. ओके, आता बघा पुढचं वाक्य घेऊया आपण. ओके, वर्षा, सेंटेन्स पहा, वर्षा सिंग्स अ सॉन्ग, फुल स्टॉप. वर्षा इट्स अन ॲपल. तुम्ही म्हणा सारखा भाग सुरुवातीला वाटतोय का नाही रे? होय, सारखा भाग सुरुवातीला आहे. तू म्हणता सर नाही ना वाटत. अरे बाबांनो, पण कमीत कमी सब्जेक्ट तर सेम आहे ना. इथून पाठीमागच्या वाक्यामध्ये काय होतं, सब्जेक्ट आणि वर्ब सेम होता. या वाक्यामध्ये काय आहे, या वाक्यामध्ये फक्त सब्जेक्ट सेम आलेला आहे, सब्जेक्टच सारखा आलेला आहे, कर्ताच सारखा आलेला आहे. आला तर आला, पण सारखा तर आला ना, बस सारखा आलाय ना. मग जेवढा सारखा आला तेवढंच लिहून टाका, वर्षा, आणि लगेच नॉट ओनली वापरा, आणि मग पहिल्या वाक्यात जेवढं उरलंय ना तेवढं लिहून टाकायचं, आणि नंतर बट ऑल्सो, आणि दुसऱ्या वाक्यात काय सारखं नाहीये ते पण लिहून टाकायचं. काय चुकलंय रे, काय अडचण आली, काहीच नाही ना.
म्हणजे एक गोष्ट तुम्हाला कळली असेल, जेवढा सारखा भाग आला सब्जेक्ट वर सारखं आलं लिहून टाका, फक्त सब्जेक्ट सारखं आलं ते पण लिहून टाका. याच्यापेक्षा दोन सारखे भाग सुरुवातीला असणारा प्रकारच नाहीये. कळतंय सगळ्यांना? किती सिंपल आहे. वर्षा नॉट ओनली सिंग द सॉन्ग बट ऑल्सो इट्स अन ऍपल. आता काहींच्या डोक्यामध्ये अशी आयडिया आली असेल, तू म्हणतो कसं काय कळतं काय सरांना, प्रश्न विचारतात मुलं. वर्षा सिंग द सॉन्ग आणि वर्षा इट्स. आता इथं जर समजा असं आलं असतं वर्षा इट्स sorry, I have done some mistakes. Varsha not only, no, it's correct. Varsha sings a songs हे आलंय आणि but also it's an apple. It is absolutely correct sentence. Nothing to lose. काही त्याच्यामध्ये अडचण नाहीये and the meaning is appropriate. असंच एक सेंटेन्स घेऊया सब्जेक्ट सेम असताना. प्लीज डोंट राईट, पे अटेन्शन फर्स्ट. आय विल गिव्ह यू सेपरेट टाइम टू बी रिटन. लिहायला तुम्हाला मी जागा देईन. दादा, बघा, दादा ड्रिंक्स टी, फुल स्टॉप. दादा गोज टू स्कूल. दादा गोज टू स्कूल. व्हॉट इज रॉंग विथ द सेंटेन्स? या सेंटेन्स मध्ये काय आहे? काहीही अडचण नाही येणार. तुम्ही सब्जेक्ट सेम आहे ना, आपल्याला काय पाहिजे? सारखा भाग सुरुवातीला, सब्जेक्ट येऊ द्या, नाही तर वर्ब येऊ द्या, नाही तर फक्त सब्जेक्ट येऊ द्या. आपलं काय बापाचं जातं, जे जे आहे ना सारखं तेवढं आपण लिहून टाकू. काय सारखं आहे? दादा. मग मी लिहून टाकतो दादा. आणि लगेच सारखा संपला ना भाग, लगेच नॉट ओनली ड्रिंक्स टी but also goes to school. Do you have any problem? I do not think that you have a problem with this. Write down this. Pause the video आणि व्यवस्थित लिहून काढा. ओके. आता आपण सारखा भाग सुरुवातीला नसतानाचा प्रकार नॉट ओनली बट ऑल्सो कसं वापरायचं ते आपण पाहणार आहोत. लेट अस डिस्कस इन डिटेल. त्यालाच आपण सिमिलरला ऐवजी आपण काय म्हणणार आहे मित्रांनो? डिसिमिलर पार्ट ॲट द बिगिनिंग. काय म्हणायचं त्याला? डिसिमिलर पार्ट. DIS आणि नंतर सिमिलरचं स्पेलिंग डिसिमिलर पार्ट. सारखा भाग सुरुवातीला नसताना, सुरुवातीला. आता असताना, मी इथं सुरुवातीला असताना का म्हटलं? असारखा भाग सुरुवातीला असताना असं आहे ते. ठीक समजते सगळ्यांना? आय होप यू आर गेटिंग व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. आता बघूया वाक्य काय आहे. राहुल लाइक्स इंग्लिश. सेंटेन्स पहा. राहुल लाइक इंग्लिश. पुढे आहे सचिन लाइक्स इंग्लिश. आणि तुम्हाला सांगितलंय नॉट ओनली बट ऑल्सो वापरा. काही ना प्रश्न असा पडला असेल, सर सुरुवातीला सारखा भाग नाहीये पण नंतर आलाय. नंतरचा प्रश्नच आपण घेत नाहीये विचारात. आपल्याला बघायचे सुरुवातीला काय आहे, सारखा भाग आहे का सारखा भाग नाही, नंतर काय आलंय त्याच्याशी घेणं देणं आपल्याला तरी नाही, या प्रकारात तरी नाही. लक्षात ठेवा. मग आता काय म्हणतोय हे? राहुल लाइक्स इंग्लिश, सचिन लाइक्स इंग्लिश. सुरुवातीला काय सारखा भाग आलेला नाही आला सारखा भाग. आता नीट बघा बरं का. सारखा भाग नसताना नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं कसं? डायरेक्ट वाक्याची सुरुवात नॉट ओनली नी करायची आहे. मग आपण डायरेक्ट वाक्याची सुरुवात नॉट ओनली नी करू. नॉट ओनली. पहिल्या वाक्यात काय सारखं नाहीये? राहुल. आणि लगेच बट ऑल्सो करून टाकू. बट ऑल्सो. दुसऱ्या वाक्यात काय आहे? सचिन. आणि आता जेवढा सारखा आलाय ते लिहून टाकू बुवा, मग बाकी नाही अडचण. हा सब्जेक्ट आहे बरं. नॉट ओनली राहुल बट ऑल्सो सचिन. कारण वर्बच्या अगोदर सगळं काय येतं? सब्जेक्ट येतं. दॅट इज ऑलरेडी टेकन ऑर लर्न. नॉट ओनली राहुल बट ऑल्सो सचिन. म्हणजे एक महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. सारखा भाग सुरुवातीला असेल तर तो येतो, आणि सारखा भाग सुरुवातीला नसेल तर डायरेक्ट वाक्याची सुरुवात नॉट ओनली बट ऑल्सो ने आपण करू शकतो. इतकं सिंपल आहे ते. आणखीन एक दुसरं सेंटेन्स घेऊया आपण. ओके. ही गोज टू स्कूल, फुल स्टॉप. सी गोज टू स्कूल.
पहिलं लक्ष तुमचं कुठं गेलं पाहिजे मित्रांनो, वेदर द पार्ट द सिमिलर पार्ट इज ॲट द बिगिनिंग ऑर डिसिमिलर पार्ट ॲट द बिगिनिंग. वाक्यामध्ये दिलेल्या वाक्यामध्ये सारखा भाग सुरुवातीला आहे का विषम भाग म्हणजे सारखा भाग सुरुवातीला नाही, याच्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे, अन्यथा आपण ते चुकणार. मग आता बघूया आपण. ही गोज टू स्कूल, सी गोज टू स्कूल. दिस इज डिसिमिलर पार्ट ॲट द बिगिनिंग. विषम भाग सुरुवातीला असतानाचा हा प्रकार आहे. असं असले तर आपली वाक्याची सुरुवात कशाने करायची मित्रांनो? करेक्ट, आपली वाक्याची सुरुवात आपल्याला नॉट ओनलीनीच करावी लागते. मग मी लगेच लिहून टाकतो, नॉट ओनली ही बट ऑल्सो सी, आणि मग पुढे लिहितो गोज टू स्कूल. मला वाटत नाही आता याच्यात तुम्हाला आणखीन काय एक्झाम्पल पाहिजे गरज आहे. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या. ओके, हे नॉट ओनली बट ऑल्सो आहे. पुन्हा एकदा मी याच्यावरती सुद्धा जेवढे प्रश्न आले सारखा भाग सुरुवातीला असताना, सारखा भाग सुरुवातीला नसताना, याचे मी प्रश्न तुम्हाला मी टाकतोय. ओके, याचे प्रश्न मी तुम्हाला टाकतोय. त्या प्रश्नामध्ये तुमची एक अडचण येणार आहे, ती मी आधी सॉल्व्ह करून देणार आहे याच्यानंतर. ओके, हे प्रश्न सोडवायचे आहेत, विथ आन्सर्स आहेत, पण आन्सर्स नंतर पाहिजेत. आता बघा, एक छोटासा भाग आहे. तुम्हाला ते प्रश्न दिल्यानंतर त्याच्यात थोडी अडचण तुमची अशी येईल, अशी 2-2 सेंटेन्सेस प्रत्येक वेळेस देतील अशातला भाग नाही आहे. लक्षात ठेवा, 2-2 सेंटेन्स. आता कधी कधी असं सेंटेन्स येऊ शकतं तुम्हाला, बघा बरं का. राहुल, वाक्य आलंय, राहुल अँड सचिन लाईक क्रिकेट. राहुल अँड सचिन लाईक क्रिकेट असं वाक्य आहे. ही 2 वाक्य आहे, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे कसे, राहुल लाईक्स क्रिकेट, राहुल लाईक्स क्रिकेट, आणि दुसरं वाक्य आहे सचिन लाईक्स क्रिकेट, सचिन लाईक्स क्रिकेट. आता याचं तुम्हाला हा सारखा भाग सुरुवातीला नसताना आहे नॉट ओनली वापरता येईल. या वाक्यामध्ये तुम्हाला नॉट ओनली, तुम्हाला असं वाटलं असतं आता कसं काय करावं बुवा, आता हे तर काही कळालं ना. हे 2 वाक्य आहेत, राहुल लाईक्स क्रिकेट आणि सचिन लाईक्स क्रिकेट. इथं लाईक काय झालं, हे प्लुरल आहे म्हणून आता सिंग्युलर घेतल्यावर लाईक्स होणार आहे. राहुल लाईक्स क्रिकेट, सचिन लाईक्स क्रिकेट. म्हणजे थोडक्यात हा पार्ट तुम्हाला कळलं का कसं आहे. कधी कधी तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो वापरताना अँड देतील वाक्यामध्ये, ॲज वेल ॲज देतील याच ठिकाणी. मग ते शब्द काढून टाकून असे 2 वाक्य तयार करून घ्यायचे आणि मग त्याच्यात बघायचा सारखा भाग सुरुवातीला आहे का नाही. हे कळलं का मी काय सांगितलं ते. असे आतापर्यंत परीक्षेला आलेलेच नाहीये, पण इट कुड कम इन द एक्झामिनेशन. परीक्षेला ते येऊ शकतं, म्हणून मी ऑलरेडी ते प्रश्नही तसा टाकलेला आहे मी तो. आणि याच्यामध्ये बस एवढंच एक याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, 2 पार्ट आहेत. ओके ओके, thank you very much then. See you in the next video lesson. Keep enjoying, keep growing and keep learning. Till then, bye bye.